नमस्कार. मराठी विश्व विथ कवितामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आपण आज कथा ऐकणार आहोत वनवास, जी लिहिलेली आहे जयवंत दळवी यांनी. एका पाठोपाठ एक असे 6 मुलगे झाले आणि ताईला वेड लागलं. तिचं वेड भीतीदायक नव्हतं. आधी स्वतःशी बडबडू लागली. कुणीही नसताना पुढ्यात कोणी आलं आहे असं समजून ती त्याला बजावून काही काही सांगू लागली. काय सांगायची ते कळतच नाही, पण ऐकून घेणार नाही, जवळ येणार नाही, खबरदार अंगाला हात लावशील तर, अशी ती कुणाला तरी बजावून सांगायची. आंघोळीला गेली तर तशीच बाहेर यायची. एखाद्या वेळी सुक्काच भात जेवायची आणि आमटी घ्यायला विसरले म्हणून हसत राहायची. तिचं हसणं चमत्कारित होतं. हसायला लागली की सारखी हसत राहायची. त्यावेळी खरी ती वेडी वाटायची, पण बाकी ठीक होतं. घरचा सगळा स्वयंपाक तीच करायची. तात्यांना 3-4 वेळा चहा देणं, त्यांना सकाळी घरगुती नाचणीचं सत्तू देणं, आलेल्या गेलेल्यांचं चहा पाणी देणं, हे सगळं ती मुकाटपणे करायची. एखाद्या अनोळखी माणसाशी जुनी ओळख असल्यासारखी घडाघडा बोलायची. दुसरा एक तिचा छंद म्हणजे घरासमोरच्या विहिरीत वाकून वाकून बघायची. विहिरीला सभोवार उंच कठडा होता, तरीसुद्धा ती विहिरीकडे गेली की लक्ष द्यावं लागत असे किंवा हाताला धरून मागं आणावं लागत असे. तात्यांचं घर रस्त्यावर होतं. रस्त्यावर दर्शन भागामध्ये पानाची गादी होती. 4 रस्ते एकत्र यायचे. अशा एका वळणावरती 10-12 फूट लांबीचं दुकान. खायची पानं, सुपारी, चुना, कात, तंबाखू, विड्या, सिगरेटी, उदबत्त्या, अंडी, असं कितीतरी माल खपवून भरलेला असे. त्या दुकानातच तात्या बसत. दिवसभर विक्री चाले. ते विश्रांतीसाठी मागं आले की दत्ता दुकानावर बसे. दत्ता सर्वात मोठा मुलगा. दुकानाच्या मागं 2 खोल्या होत्या. तिथं तात्यांचा आणि ताईचा संसार. पुढं एक पडवी होती. पडवीच्या पुढं उघडी जागा, विहीर, संडास पडवीत. 4-5 बायका तंबाखूनं भरलेली सूपं मांडीवर घेऊन बसायच्या. गप्पा मारता मारता झपाझप वेड्या वळायच्या. एक सूप ताईचं सुद्धा होतं. ताईसुद्धा वेड्या वळत बसायची. त्या बायकांशी गप्पा करताना ती वेडी आहे असं वाटतच नसे. तात्या नेहमी पंचात असत. गुडघ्यापर्यंत राजापुरी पंचा आणि अंगात बाहीवाला गंजी फ्रॉक. दोघांचाही रंग जवळजवळ सारखाच. त्यांना रोज सकाळी नाचणीचं सत्तू लागायचं. ताई रोज रात्री न चुकता नाचणी भिजत घालायची आणि पहाटे पाट्यावर वाटायची आणि गूळ घालून उकडायची. त्यांची 5-6 लिबलिबीत कापं खाल्ली की तात्यांना हुशारी वाटायची. त्यांच्यापुढं ताकद वाढते असं त्यांना वाटायचं. दिवसभरात फुलपात्रातून 4-5 वेळा फुंकून फुंकून चहा घ्यायचे. त्यांचे सगळे दात पडले होते. 40पासूनच त्यांचे दात पडू लागले. हळूहळू संपूर्ण बोळकं झालं. 6 मुलगे झाले. दत्ता सर्वात मोठा, दिसायला त्यातल्या त्यात बरा, ताईसारखा. बाकीचे 5 मुलगे तात्यांसारखे होते. वर्णानं काळी बसक्या नाकाचे, खडबडीत रंगाचे आणि त्यांच्या अगदी वेगळे वाटायचे. प्रभाकर, दिनकर, रामकृष्ण, मनमोहन आणि संजय. संजयच्या बाळंतपणात ताईला वेड लागलं. त्यानंतरही ताईला कुसुम आणि रेखा या 2 मुली झाल्या. त्याही दिसायला तात्यांसारख्याच. वारे माप पैसे देऊन लहानपणीच त्यांची लग्न करून टाकली. दत्ता घरी असतो. पानाच्या गादीचे व्यवहार तोच सांभाळतो. बाकीचे सगळे भाऊ मॅट्रिकपर्यंत शिकले. कुठं कुठं नोकरीला लागले. सर्वांनी 2-2 खोल्यांमध्ये स्वतंत्र बिऱ्हाडी केली. अधनमधनं कोणी कोणी येतात. जेवायच्या वेळी आले तर जेवतात. इतर वेळी चहा घेतात आणि जातात. जाताना 2-2 सिगारेटची पाकिटं खिशात टाकतात. पण एकमेकांशी फारसं कुणाचं बोलणं होत नाही. सगळं कामापुरतं. दत्ताची बायको माणिक अधिक करून माहेरीच असते. ती पैसेवाल्याची एकुलती एक मुलगी. तिला ताईचं वेड मानवत नाही. ती स्वतंत्र बिढार करू म्हणते. जागेसाठी तिचा बाप पैसे द्यायला तयार आहे. पण दत्ता आहे मातृभक्त. तो ताईला सोडायला तयार नाही. माणिक 15-20 दिवसातून एकदा घरी येते. 1 रात्र राहते आणि दोन्ही मुलांना घेऊन परत माहेरी जाते. ती तिथेच. पानाची गादी रात्री 11ला बंद होते. तात्या आणि दत्ता आलटून पालटून 10 वाजेपर्यंत जेवतात. दत्ता पडवीत झोपतो. माणिक असली म्हणजे आतल्या खोलीत. त्याच्या बाजूला खोली तात्यांची. तिथे रुंद लाकडी पलंग आहे, सोंगट्या लावलेला, दोघांना झोपता येण्यासारखा. पानाची गादी बंद झाली की तात्या झोपायला जातात. ताई खोलीत येण्याची वाट पाहतात.
पण ताईंचं संपता संपत नाही. अगदी सगळं झालं तरी तिला आडवं नेसायचं असतं. मग विहिरीवर जाऊन हातपाय धुवायचे असतात. खसा घासून हातपाय धुत राहणार. जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढणार. तोपर्यंत पलंगावरती आडवे पडून तात्या विडी ओढत राहणार. अगदी ओठ जळायला आले तरी ओढतच राहणार. ताई खोलीत गेली की कडी घातल्याचा आवाज येतो. तीच कडी घालते व तात्या घालतात हे कळत नाही. पाठोपाठ ताईच्या पाठीत एक धपाटा घातल्याचा किंवा सनकन थोबाडीत मारल्याचा आवाज येतो. कधी कधी मारू नका असं ती कळवळून ओरडते. कधी कधी हसते. असा मार खाण्यात आणि हसण्यात मुलं जन्माला आली. तिच्या पाठीत धपाटा घातल्याचा आवाज आला की दत्ता झोपलेला असतो. तो एकदम उठून बसतो. ते ऐकणं त्याला असह्य होतं. मग तो उशीच्या पाकिटातून सिगरेट काढतो आणि ओढत बसतो. माणिक असते तेव्हा तरी तात्यांना ताईला मारू नको असं त्याला वाटतं. पण तात्या तिला रोज मारतातच. माणिक वैतागते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जाते. घरात तात्या आणि दत्ता फारसे बोलत नाहीत. दिवसभरात तात्या कुणाशीच बोलत नाहीत. बोलीभाषा असली तर दत्तानं तिला अशी मारत जाऊ नका असं तात्यांना सांगितलं असतं. खरं तर तुम्ही दोघे आता एकत्र झोपू नका असंच त्याला सांगायचं असतं. आता किती वर्ष झाली हे एक वाक्य त्याला त्यांच्या कानावर घालायचं आहे. पण ते जमलेलं नाही. ताई दिसायला बरी. दत्ताला आठवतं पूर्वी ती राणीसारखी दिसायची. मग हळूहळू तिचं अंग झडत गेलं. गालफडं बसली. डोळ्याभोवती काजळी जमली. गालाची हाडं वर आली. वेड लागल्यानंतर ती काळवंडली. बारीक झाली. तिच्या अंगावर सुरकुत्या जमल्या. तरीही तात्या रोज रात्री तिला मारीतच होते. एकदा ती घरून पळूनच गेली. दत्ता घरी नसताना तात्यांनी तिला मारझोड केली काय कोण जाणे. नेसत्या वस्त्रांनीशी ती निघून गेली. तिनं तात्यांना सकाळचं नाचणीचं सूत दिलं. त्यांना 2 वेळ फुलपात्रातून चहा दिला. सगळं जेवण करून ठेवलं. दारात कोळीण यायची. तिच्याकडनं तिने बांगडे घेतले होते. बांगड्यांचं तिखलं केलं. तात्यांना रोज तळलेलं काहीतरी लागायचं म्हणून बांगड्याचे 4 डोकीकडचे तुकडे तव्यावरती तळायला टाकले होते आणि तेवढ्यात ताई कुठेतरी गेली. बांगड्यांचे तव्यावरचे तुकडे करपल्याचा वास आला तसे दुकानातून तात्या ओरडले. काय करपला ते बघा गो. विड्या वळणारी बाई उठली आणि तिनं शेगडीवरचा तवा उतरवून ठेवला. शेगडी विझवली. ताई संडासात गेली असा सर्वांचा समज झाला. पण बराच वेळ झाला ताई आली नाही. संडासाचं दार उघडंच होतं. तात्यांनी कसलीही गडबड केली नाही. ते दुकानात विक्री करीतच होते. दत्ता आला तेव्हा गडबड सुरू झाली. तो विहीर ढवळून काढीत होता. तोपर्यंत तात्या आपल्याला वाढून घेऊन जेवले आणि पुन्हा दुकानावर बसले. ती विहिरीत पडलेली नाही याची खात्री झाली. दत्ता त्या दिवशी जेवला नाही. दत्ता तू जेवून घे रे असं तात्या दुकानाच्या खिडकीत वाकून पुन्हा पुन्हा सांगत होते. पण दत्ता जेवला नाही. रात्री 12 वाजेपर्यंत कुठे कुठे वणवण फिरला. थकून रात्री 12 वाजता परत आला. काही बोलला नाही. पडवीत नुसतीच चटई टाकली आणि आडवा पडला. तात्यांनी त्याला एका शब्दानं काही विचारलं नाही. त्यानंही कुठं कुठं शोधून आलो हे सांगितलं नाही. तात्यांच्या खोलीचं दार आज प्रथमच उघडं होतं आणि तात्या लाकडावरती करवत ओढल्यासारखे घोरत होते. काय मिळेल ते उभ्या उभ्या तोंडात टाकून दत्ता वणवण फिरत होता. भिरभिर नजरेनं ताईला शोधत होता. कुसुम रोज येऊन जात होती. रेखा जेवण करण्यासाठी येऊन राहिली होती. बाकी प्रभाकर, दिनकर वगैरे मुलं अधनमधनं येऊन चौकशी करून जात होते. पण ताई पळून गेली याचं फारसं दुःख कुणालाच नव्हतं. 6व्या दिवशी दुपारी 3 वाजता दत्ताला एक बाई दत्त मंदिरासमोर बसलेली दिसली. समोर चणेवाला भैया बसला होता. त्यानं दिलेले चणे तोंडात टाकत ती थपकल मारून बसली होती. दत्ताला एकदम विश्वदर्शन घडल्याचा आनंद झाला. तो आनंदानं ओरडला, ताई. ताईनं मान उचलून वर बघितलं. तिला पटकन ओळख पटली नाही. काही क्षणानंतर ती हसली. तिनं 4 चणे दत्ताच्या हातावरती ठेवले आणि म्हणाली, बस रे दत्ता. दत्ता आज्ञाधारकपणे त्या उघड्या रस्त्यावरती बसला. दत्त मंदिरात यावेळी वर्दळ नव्हती. पुजाऱ्यानं मंदिराला कुलूप लावलं होतं. दत्तानं चणेवाल्याकडे संशयानं पाहिलं. तोच एकटा तिच्यासमोर बसला होता. कोणत्या तरी हेतूनं त्यानं चणे दिले असतील. गेले 6 दिवस आणि 6 रात्री ती कुठे होती? हात चणेवाला तिच्या मागं होता की काय? दत्ता उठला आणि ताईला हात धरून उठवत म्हणाला, चल ताई. कुठे? आपल्या घरी. तिथे कोण कोण आहे?
आपले तात्या आहेत, प्रभाकर आहे, दिनकर आहे, रेखा आली आहे. ही नावं ऐकून ही माणसं आपल्या माहितीतली नसल्यासारखा तिनं चेहरा केला. पण त्यांच्याबरोबर ती येत राहिली. तिनं दत्ताला ओळखलं होतं, पण तात्या, प्रभाकर वगैरे माणसांना ती ओळखत नव्हती. वाटेत त्याला थांबवून तिनं विचारलं, आज आणलंस काय? कुठून? मासळी बाजारात गेला होतास ना? त्यानं कपाळावरती हात मारून घेतला. वैतागून म्हणाला, कुठला मासळी बाजार घेऊन बसली आहेस ताई? गेले 6 दिवस तुला शोधत वनवन फिरतो आहे. ती म्हणाली, अरे आंबाडे घालून कोलंबीची आंबट आंबट आमटी खाण्याची इच्छा झाली आहे. दत्ता तिला घरी घेऊन आला. दुकानाच्या खिडकीतून तात्या बघत होते. रेखाला खूप आनंद झाला. संध्याकाळी कुसुम आली. सगळे मुलगे आले. त्यांच्याशी ताई बोलत बसली. कुठं कुठं जाऊन आलीस? कुसुमनं बसल्या बसल्या तिला विचारलं. तिला काही सांगता येईना. ती कुठे गेली होती तेच तिला आठवेना. ती कोऱ्या नजरेनं कुसुमकडे बघत होती. दत्ता पिशवी घेऊन मासळी बाजारात गेला. खाडीतली कोलंबी घेऊन आला आणि पसाभर आंबट आंबाडे. रेखानं कोलंबीचं आंबट आंबट कालवण केलं. जेवताना तेच ती चाखत बसली. प्रत्येक बाळणपणाच्या आधी तिला असं काही आंबट आंबट खायला लागायचं. हंगामात कैऱ्या, आंबाडे, कधी नुसती चिंचसुद्धा. जेवण झाल्यावरती तिनं फळीवरचा डब्बा उघडून 4 मुठी नाचणी घेतली आणि भिजत घेतली. मग हस हस हसू लागली. म्हणाली, इतके दिवस मी रात्रीचा हा डब्बा शोधते, पण डब्बा मिळतच नव्हता. मी नाचणीच भिजत घातली नाही. गेल्या 6 रात्री ती नाचणीचा डब्बा शोधत होती. सर्व मुलांना आश्चर्य वाटलं. जेवण करून मुलं आपापल्या घरी गेली. तशी ताई आडवं नेसून विहिरीवर गेली. तिनं बराच वेळ विहिरीत वाकून पाहिलं. मग बादलीभर पाणी उपसलं. घासून घासून हातपाय धुत राहिली. तोपर्यंत तात्या पलंगावर पडून विडी ओढत होते. पंचात मुरडल्यासारखे खाजवीत होते. दत्ता पडवीत इरझारा घालत होता. तो एकदम तात्याच्या खोलीत गेला आणि म्हणाला, बजावून सांगतो, तिला मारायचं नाही. एवढंच बोलून तो बाहेर आला. आपण एवढं बोलू शकलो याचंच त्याला आश्चर्य वाटलं. तो आला आणि पडवीत आपल्या गादीवरती झोपला. पण त्याला झोप नव्हती. तरीही तात्या तिच्या पाठीत धपाटा घालतील अशी त्याला भीती वाटत होती. धपाटा घातला किंवा थोबाडीत मारलं तर काय करायचं याचा तो विचार करत राहिला. ताई पाय पुसत आपल्या खोलीत गेली. इतक्या वर्षांची सवय ती विसरली नव्हती. कडी घातल्याचा आवाज आला, पण तिला मारल्याचा आवाज आला नाही. कुणीतरी पुन्हा पुन्हा सांगितलं म्हणून दत्ता तिला डॉक्टर सामसींकडे घेऊन गेला. डॉक्टर सामसी मानवोपचार तज्ज्ञ होते. डॉक्टरांनी दोघांनाही खूप प्रश्न विचारले. डॉक्टरांनी औषधं दिली, विजेचे शॉक्सही दिले. पण त्यांना एक गोष्ट सांगितली की दत्ताच्या जिव्हारी जाऊन बसली. डॉक्टर म्हणाले, हिचा नवरा आजवर हिच्या मनाविरुद्ध जबरी संभोग करून घेत होता. तिला एवढी बाळंतपणं नको होती. सगळी मुलं, विशेषतः शेवटची मुलं तिच्या मनाविरुद्ध झाली आहेत आणि सगळी मुलं दिसायला त्याच्या बापासारखी. हेही तिच्या मनाला झोंबलं आहे. एखादीच्या नशिबी कसले कसले म्हणून भोग असतात याचाच विचार दत्ता करू लागला. डॉक्टर सामसीच्या औषधामुळे आणि शॉक्समुळे तिच्यात फारशी सुधारणा झाली नाही. दत्ता पुन्हा पुन्हा आपल्या मनाशी निर्धार करीत होता. एकदा तात्यांना स्पष्टच सांगावं, आता एकत्र झोपू नका. खूप झाली, इतकी वर्ष झोपलात ते. आम्हाला जन्माला घालून मोठा पराक्रम केलात. पण असं काही सांगण्याचा त्याला धीरच झाला नाही. त्यानं प्रभाकरला सांगून बघितलं. दिनकर थोडा अधिक फटकळ आहे म्हणून तात्यांच्या सांगण्याचं काम त्याच्यावर सोपवलं. पण तोही घाबरला असावा. काही बोलला नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रसंग आलाच नाही. ताई पुन्हा एकदा अशीच अकस्मात निघून गेली. दत्तानं तिचा आपल्या परीनं शोध घेतला, पण शेवटी पोलिसांनाही कळवलं. TV आपण यांना पाहिलंत का या सदरात तिचा फोटो दाखवण्यात आला. 5-6 महिने लोटले तरी कुठं दाद लागेना. दत्ताला वेड लागण्याची पाळी आली. आपले दुकान काम सोडून तो कुठं कुठं वनवन फिरायचा. रात्री त्याचे पाय मोडायचे, मग तेल लावायचा आणि गरम पाण्यात पाय सोडून बसायचा. पण त्याच्या पायी फिरण्यात खंड नव्हता. या गल्लीत त्या बोळात तो भिरभिर त्या नजरेनं फिरायचा. कुठं बायकांचा घोळका दिसला की तिथं थांबायचा. कुठल्या देवळात त्यानं जायचं बाकी ठेवलं नव्हतं. प्रत्येक उघड्या विहिरीकडे जाऊन यायचा. कुठं कुठं वेडसर बाई दिसायची, ओळखता येत नाही. ताई मोठी गेली तेव्हा तिला त्यानं पाहिली होती. ती आता 6 महिन्यानंतर कशी दिसत असेल त्याला कल्पनाच करवत नव्हती. त्यामुळे वेड्या बायकांकडे तो पाहत उभा राहायचा.
त्यांच्या तोंडात कल्पनेनं ताईचं तोंड पाहायचा, पण यश येत नव्हतं. ताई आता वेगळी दिसत असली तर, तिला ओळखता न आल्यामुळे ती हातची जात असेल तर, असंही त्याला अनेकदा वाटायचं. त्याच्या या प्रयत्नानं तात्यांना कौतुक नव्हतं की पंचात खाजवत बोलायची त्यांची सवय. तसेच खाजवत ते एकदा म्हणाले, ही गेली असं समजून दुसरी व्यवस्था करायला पाहिजे. जेवणाची अडचण होते. विडीवाल्या बायकातली कुणीतरी भात आमटी शिजवत होती. तात्यांना तळलेलं काहीतरी हवं म्हणून मासळीचे 2 तुकडेही तळून ठेवीत होती. तरीही त्यांना दुसरी व्यवस्था करायची इच्छा होती. दुसरी व्यवस्था म्हणजे काय? तात्यांना दुसरं लग्न करायचं होतं का? त्या विचारानं दत्ता सैरभैर झाला. ह्या विचार त्याच्या मनात आला की त्याला घुसपटायला होत असे. त्यानं किती उपास केले, किती नवस केले, गुरुचरित्राचं पठण केलं. एक भक्त राहिला. काही जणांनी सांगितलं सोमवारी आणि गुरुवारी पांढरे शुभ्र जेवण जेवायचं आणि बिनमिठाचं. म्हणून त्या 2 दिवशी तो नुसता ताकभात जेवू लागला. कुणी गणेश भक्त, कुणी मारुती भक्त भेटायचे. तिथे पैसे खर्च केले. ते ध्यान धरीत उत्तरेला जा, दक्षिणेला जा असं सांगत तसा तो गेला. पण यश आलं नाही. 6-7 महिने तसेच निघून गेले. त्याची श्रद्धा होती की ताईला आणेलच आणि त्याने ती आशा सोडलेली नव्हती. एकदा तंबाखूच्या व्यापाऱ्याला भेटून तो घरी निघाला होता. स्टेशनकडे वळण्याच्या आधी त्यानं सहज पारशी विहिरीकडे लक्ष गेलं. अरे बापरे, ती विहिरीत वाकून बघत होती. तो घाईघाईनं तिच्याजवळ गेला तर ती कुडकुडत होती, संपूर्ण भिजली होती. कुणी तिला आंघोळ घातली कोण जाणे. तरी नशीब तिनं वस्त्र सोडलं नव्हतं, म्हणजे लाज झाली असती. तो तिच्याजवळ गेला आणि हलकेच कानात बोलल्यासारखा त्यानं हाक मारली, ताई. ती वळली, विलक्षण प्रेमानं हसली. तिचे दात पान खाऊन लाल झाले होते. त्याला वाटलं हिनं ह्या 6 महिन्यात ही पान खाण्याची सवय जडवून घेतलेली दिसते. जरा गोरी दिसत होती. ताई इतकी गोरी नव्हती, पण सांगता येत नाही. ताईचं अंग उघड्यावर राहिलं असतं कोणी, पण चेहरा मात्र साफ बदलून गेला होता. डोळ्याकडे आणि गाल्याकडे 2 जखमा होत्या. तिथं तोंड सुजलं होतं, त्यामुळे ती वेगळी दिसत होती. ताई चल माझ्याबरोबर, असं म्हणून दत्तानं तिचा हात धरला. लोक बघत होते. त्यानं टॅक्सी थांबवली आणि तो तिला घेऊन घरी आला. ती विहिरीवर गेली आणि उघड्यावरच तिनं आंघोळ केली. दत्तानं दुसरं लुगडं दिलं. ते ती नेसली आणि सारं नव्यानं पाहत असल्यासारखी पाहत होती. दत्ता धावत धावत मासळी बाजारात गेला. खाडीतली कोलंबी घेऊन आला. आंबाडेही आणले. त्यासाठी त्याला कुठं कुठं फिरावं लागलं. उत्साहानं म्हणाला, ताई तुझ्यासाठी कोलंबी आणली आहे, छान आंबट आमटी कर. कोलंबीच्या आमटीचं आंबाडे हवेत? हे काय आणलेत? त्यानं पिशवीतले आंबाडे काढून दाखवले. तिनं आंबाडे तासून छान आंबट तांबट असं कालवण बनवलं. दत्ता आणि तात्या खाली मान घालून जेवले. जेवताना तात्यांनी मान वर करून सुद्धा पाहिलं नाही. रात्री तात्या आपल्या पलंगावर वेडी ओढत पडले. पंचा खाजवण्याची त्यांची सवय चालूच होती. ताईही आपणहून खोलीत गेली. दत्ताला वाटलं ती जाणार नाही, पण ती आडवं नेसली नाही, हातपाय धुवायला विहिरीवर गेली नाही. तात्यांच्या मागोमाग सरळ खोलीत गेली. तिनं कडीही घातली. दत्ताला थोडं आश्चर्य वाटलं. त्याला वाटत होतं की तिनं खोलीत पुन्हा जाऊ नये. 2-3 दिवस ताई शहाण्या बाईसारखं वागत होती. एकदाही हसली नाही. कसलेही वेडसर चाळे तिनं केले नाहीत. तात्यांना आश्चर्य वाटलं. म्हणजे त्या 2-3 दिवसात तिनं नाचणीचं सतू करून दिलं नाही. हा आठवडा जाऊ दे मग सांगू, असा विचार करून ते गप्प राहिले. तोंडावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. सूज उतरली नव्हती. पण तात्या खुश राहिले. एका आपल्या डोक्याभोवती बीट वाटोळं फिरवत म्हणाले, हे सुधारलेलं दिसतंय. 6-7 महिन्यात ताईचा आवाज मात्र घोगरा झाला होता. तिचं डोकं सुधारल्यासारखं दिसत होतं. पण मुली घरी आल्या, मुलगे भेटायला आले तर त्यांना ती बघत राहिली. त्यांना तिनं ओळखलंच नाही. दत्ता म्हणाला, ताई हा आपला प्रभाकर, ही कुसुम ओळखलं नाहीस? ती लुगड्यातच निर्या उचलून थोडीशी गोड हसली. आल्यापासनं ताई तंबाखूचं सूप घेऊन वेड्या वळत बसली नाही. पडवीत गौरीसारखी बसून राहायची. तात्या दिसले की मात्र पदर सावरून उभी राहायची. गालात हसल्यासारखी करायची. दत्ता एकदा कायमचा सुटला होता. त्याला 2-3 दिवस भयंकर शीण आला. जीवघेण्या तापातून उठल्यासारखा त्याला थकवा आला होता. ताईची सर्वांनी आशा सोडली होती, पण आपण तिला आणली याचा त्याला अभिमान वाटत होता. सुटकेच्या भावनेनं तो आज गादीवर झोपला, मरून पडल्यासारखा.
डोक्याखाली उशी नाही, अंगावरती चादर नाही. काही दिवस तर तो रात्रीही फिरायचा. काही लोकांनी सांगितलं, अधिक करून गादीवरची गिऱ्हाईकं सांगायची. अशा माणसांना रात्री शोधावं. इतर लोकांची वर्दळ नसते, त्यामुळे रस्त्याच्या कडेशी माणसं लवकर हुडकता येतात. म्हणून तो रात्रीचा सुद्धा फिरायचा. पहाटे घरी येऊन आडवा पडायचा. हे सारं आता संपलं होतं. आज ती गादीवर झोपला. झोपण्याआधी नेहमीच्या सवयीनं त्यानं सिगरेटसुद्धा ओढली नाही. पडल्यासारखे डोळे मिटले. मध्यरात्री कधीतरी त्याला जाग आली. झोपेत आहे की जागा आहे हेही त्याला कळलं नाही. त्यानं डोळे किलकिले करून पाहिलं. छातीशी गुडघे ओढून कुणीतरी बाई शेजारीच बसली होती. आधी त्याला वाटलं भास झाला, पण तो भास नव्हता. तो पटकन उठून बसला. आगपेटीतली काडी पेटवीत त्यानं विचारलं, कोण? मी ताई रे. ताई? त्याला आश्चर्य वाटलं. मग 3 दिवसापूर्वी ताई म्हणून आणली ती कोण? ती खोलीतून येऊन पडवीत बसली आहे. तो झटक्यात उठला आणि पडवीचं दार उघडून त्यानं तात्यांच्या खोलीचं दार पाहिलं. दार बंद होतं. तात्या जागे होते. ताईशी काही बोललंही ऐकू येत होतं. ताई आत आहे. मग ही कोण? त्यानं पडवीतला दिवा लावला आणि पाहिलं. ती तशीच बसून होती, तशीच दिसत होती. कपाळावर तोंडावर जखमा होत्या. तोंड कपाळ सुजलं होतं. डोळा तर चमत्कारिक दिसत होता. तुला ह्या जखमा कशा झाल्या? तर पडलीस कुठं? तो पटकन बोलून गेला. आत कोण आहे? तिनं विचारलं. तिचा आवाज थोडासा घोगरा वाटला. ती त्याच्या तोंडाकडे एकटक बघत राहिली. ती गादीवर बैठक मारून बसला होता. ताई समजून तुझ्यासारखीच दिसणारी एक बाई मी घरी आणली. 3 दिवस झाले. 3 दिवस? ती झोपते आहे आत? हो. पण दत्ताला अजून कळलं नव्हतं, खरी ताई ती की ही. ती एकदम हसली. वेगळीच हसायला लागली. ताई अशीच हसायची. म्हणाली, सुटले रे बाबा मी. कपाळाचा वनवास गेला. मग म्हणाली, दत्ता मला आतली चटई आणून दे रे बाबा, इथंच पडते मी. दत्ता म्हणाला की नाही मी नुसत्या संशयानंच आपल्याला तसं ऐकू आलं. तो आत गेला. त्यानं चटई आणून पसरली. ती चटईवरती आडवी झाली. दत्ता गादीवरती बसून सिगरेट ओढत होता. आता त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ चालू होता. एकच प्रश्न, ती की ही? खरी ताई कोण? आतली की बाहेरची? तेवढ्यात तीच काहीतरी आठवल्यासारखी उठली. आत जाऊ लागली. आणि कुठे चाललीस? त्यानं विचारलं. ती म्हणाली, नाचणी भिजत घालायला विसरले. उद्या गोंधळ झाला असता. दत्ताला एकदम ताप उतरल्यासारखं झालं. घोळ संपला होता, पण संपला नव्हताही. ती कोण? तिचं काय करायचं?